नमस्कार. आज आपल्याकडे जी माहिती आहे तिच्या आधारे आपण एका खास सणावर बोलणार आहोत, नागपंचमी. हो. वरवर पाहिलं तर हा फक्त साप पूजनाचा दिवस वाटतो, पण या माहितीत जरा वेगळं चित्र दिसतंय. म्हणजे श्रद्धा, संस्कृती आणि निसर्गाशी असलेलं नातं. बरोबर. अगदी. चला तर मग या माहितीतून काय मिळते ते जरा बारकाईने पाहूया. नक्कीच. म्हणजे आपल्याकडे ज्या नोंदी आहेत त्या सांगतात की हा सण फक्त एका दिवसाचा विधी नाहीये. यामागे खोल अर्थ आहेत, परंपरा आहेत. त्यांचं विश्लेषण करणं म्हणजे रंजक ठरेल असं मला वाटतं. सुरुवात त्या कथेपासून करूया का, जी या माहितीत दिली आहे? एक धर्मा नावाची मुलगी. हो. तिच्या भावाने रागात एका नागाला मारलं होतं. बरोबर. आणि मग धर्माने त्या पूर्ण नागकुळाची क्षमा मागितली. खूप म्हणजे भावनिक गोष्ट आहे ही. आहेच. आणि कथेचा पुढचा भाग महत्वाचा आहे. म्हणजे असं म्हणतात की धर्माची ती प्रार्थना इतकी प्रामाणिक होती की नागदेवता प्रसन्न झाली आणि तिने तिच्या भावाला स्वप्नात दर्शन दिलं. अच्छा. अभय दिलं, क्षमा केली. हो, क्षमा केली. आणि गंमत म्हणजे तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा. ओके. आणि तेव्हापासून असं हे स्रोत सांगतात की नागपंचमी साजरी करायला सुरुवात झाली. म्हणजे ही कथा फक्त चमत्काराची नाहीये, तर क्षमा आणि करुणा यांचं महत्व सांगते. अगदी अगदी बरोबर. क्षमा आणि करुणा. आणि या माहितीतून आणखीन एक गोष्ट समोर येते. ही कथा फक्त धर्मापुरती नाहीये. ती निसर्ग, प्राणी आणि माणूस यांच्यातल्या नात्याबद्दल पण काहीतरी सांगते. हा महत्वाचा मुद्दा वाटतो मला. निश्चितच. आणि इथेच गोष्ट आणखी रंजक होते, कारण या नोंदींनुसार सापाला इथे फक्त एक काय म्हणतात त्याला, भीतीदायक प्राणी म्हणून नाही पाहिलंय. अच्छा, मग कसं पाहिलंय? त्याला देवता मानलंय, संरक्षक मानलंय, एक प्रकारची ऊर्जा, प्राणशक्तीचं प्रतीक मानलंय. वा. म्हणजे भीती नाही तर आदर. हो. हे खरं तर निसर्गाकडे बघण्याचा एक खूप प्रगल्भ दृष्टिकोन दाखवतं, जिथे भीतीपेक्षा आदर मोठा आहे. आणि हा आदर पूजेच्या पद्धतीतूनही दिसतो, नाही का? कारण दूध, दुर्वा, फुलं. हो, हळद, कुंकू हे सगळं वाहून पूजा करण्याची पद्धत सांगितली आहे या माहितीत. आणि प्रत्यक्ष नागाला नाही तर त्याचं चित्र काढून किंवा मूर्ती ठेवून पूजा करतात बरेच ठिकाणी, असंही यात म्हटलंय. हो. आणि हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रतिकात्मक पूजा, प्रत्यक्ष प्राण्याला त्रास न देता आदर व्यक्त करणं. बरोबर. आणि या माहितीत पुढे असंही म्हटलंय की ही पूजा म्हणजे फक्त एक विधी नाहीये. मग काय? ती आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी जोडून ठेवलेली एक साखळी आहे, श्रद्धेची साखळी. अच्छा, श्रद्धेची साखळी. हो. म्हणजे नागदेवतेला वंदन करताना आपण नकळतपणे त्या जीवनशक्तीला आणि आपल्या धरणी मातेलाच वंदन करतो, असा एक व्यापक अर्थ यातून मिळतो. बापरे. म्हणजे एका साध्या वाटणाऱ्या सणामागे किती किती अर्थ आहेत. क्षमा आहे, निसर्गाबद्दल आदर आहे, परंपरा आहे, जीवनशक्तीची उपासना. हो, या सगळ्या गोष्टी या माहितीतून स्पष्ट होतात. अगदी. हे सगळं बघितलं की लक्षात येतं की नागपंचमीचं महत्व फक्त एका दिवसापुरता नाहीये. खरंय. ती एक आपण म्हणू शकतो सांस्कृतिक अभिव्यक्ती आहे, जी माणूस आणि निसर्गाच्या नात्याबद्दल काहीतरी मूलभूत सांगू पाहते. खरंच. या माहितीतून नागपंचमीकडे बघण्याचा एक अगदी नवीन दृष्टिकोन मिळाला. हा फक्त सण नाही, तर श्रद्धा, निसर्गाशी असलेलं एक नातं आणि आपल्या परंपरा जपण्याचा एक मार्ग आहे, हे स्पष्ट झालं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा या माहितीतून नक्कीच मिळतो. कोणता? की या कथेत आणि परंपरेत निसर्गातल्या एका शक्तिशाली पण भीतीदायक वाटणाऱ्या घटकाशी म्हणजे सापाशी सुद्धा सहजीवन आणि आदराचा जो विचार आहे त्याचा आजच्या काळात काय महत्व असू शकतं. म्हणजे आज पर्यावरण संकट आहेत, माणूस प्राणी संघर्ष आहे. बरोबर. या पार्श्वभूमीवर हा विचार महत्वाचा ठरतो. यावर नक्कीच विचार करायला हवा.